दरम्यान संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती नगर परिषदेची निवडणूक काल पार पडली आणि या नगर परिषदेची मतमोजणी आज होत असून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं इतर पक्षांना सोबत घेत पॅनल उभा केला। भाजपनं देखील आपला स्वतंत्र पॅनल पवार यांच्या विरोधात उभा केला, तर शिवसेना, एकनाथ शिंदे गट, बहुजन समाज पक्ष यांनी आपला पॅनल उभा केलाय। बारामतीमध्ये अजित पवार गटाला 8 जागा आतापर्यंत बिनविरोध निवडून आलेल्या आहेत आणि तिथे जागांसाठी आणि एक नगराध्यक्ष पद याकरता आज मतमोजणी होते। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, काल निवडणूक पार पडली, काल मतदान झालं, आज निकाल हाती येणार आहेत। पवारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, काय सध्याचं वातावरण, काय अपडेट? अगदी खरे प्राजक्ता, आपण बघितलं की अजित पवार यांनी बारामतीचा केलेला विकास पाहता बारामतीची निवडणूक बिनविरोध होईल असं त्यांना वाटलं होतं, परंतु बारामतीतच इतर सर्व पक्षांनी त्यांच्या विरोधात शेड्यू ठोकलेला आपण बघितलोय की एकंदरीत 8 जागा त्यांना तरी बिनविरोध निवडून आणता आल्या, तरी इतर जागांवर अतिशय काटेकी टक्कर म्हणायला लागेल अशा निवडणुका झाल्या। 1,500 रुपयापासून जी मताला सुरुवात झाली होती ती रात्री शेवटी 7,000 पर्यंत गेली, म्हणजे अक्षरशः पैशाचा पाऊस बारामतीमध्ये पाडण्यात आला। आणि असं जरी असलं तरी बारामतीत अजित पवारांच्या विरोधात शरद पवार गटाला 2 ते 3 जागा मिळू शकतात, तर अपक्षांना 2 जागा मिळू शकतात, म्हणजे 5 जागा विरोधकांना जाणार आहेत हे मात्र नक्की असं एकंदरीत चित्र आहे। 10 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे आणि बारामतीमध्ये आपण बघतोय की रस्ते असतील, इमारती असतील, प्रशासनाची इमारती असतील, या देखील अशा सुसज्ज केलेल्या आहेत। तर दुसरीकडे आपण बघितलं तर जेजुरी आणि सासवड आणि माळेगाव नगर पंचायतीची निवडणूक त्या ठिकाणी होते। माळेगाव मध्ये अजित पवार गटाने भाजपबरोबर युती करत भाजप गटाला 7 तर अजित पवार गटाला 10 जागा देऊन त्या ठिकाणी युती केली। जेजुरी नगर परिषदेचा घेतलं तर त्या ठिकाणी जयदीप बारभाई अजित पवार गटाकडनं नगराध्यक्ष पदासाठी उभे होते, तर दुसऱ्या बाजूला नुकतेच भाजपमध्ये गेलेला संजय जगताप यांनी त्यांच्या विरोधात पॅनल केलेला आहे। सासवडमध्ये विजय शिवतारे आणि भाजपमध्ये गेलेले म्हणजे एकंदरीतच दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, पवारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, भाजपनं देखील शेड्यू ठोकलाय, त्यामुळे येणाऱ्या काही तासांमध्ये नेमकं कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।